नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीला वेग आलाय. आता सध्या महाराष्ट्रात 11 जागांवर निवडणूक सुरू असताना आजच्याच दिवशी उत्तर मुंबईमध्ये बोरवली, मी सध्या बोरवली या जागेवर उभा आहे. बोरवलीतील उत्तर मुंबईतील INDIA म्हणजेच काय तर इंडिया महाविकास आघाडीचं नवीन मध्यवर्ती कार्यालयाची ओपनिंग झाली, उद्घाटन झालं. विशेष बाब म्हणजे या उद्घाटनासाठी उत्तर मुंबईचे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षातर्फे भूषण पाटील यांच्या सोबतच यांच्या कार्यालयासाठी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आले होते. त्यानंतर आमदार असलम शेख, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आल्या होत्या. म्हणजेच काय तर एकंदर दिग्गज नेत्यांची फळी इकडे आली होती. संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले की पेडर रोडचं पार्सल पाठवायचं, ही खरंच एक कॅची लाईन होती. त्यांनी ज्या पद्धतीने पियुष गोयल सुद्धा इकडूनच उमेदवार आहेत, मंत्री आहेत ते केंद्रामध्ये, आणि भाजपाचा हा बालेकिल्ला मानला जातो. उत्तर मुंबईमध्ये भाजपा ही कायम सक्सेसफुल राहिली आहे, परंतु त्यांना आव्हान देण्याचं काम भूषण पाटील करत असताना संजय राऊत यांचं जे वक्तव्य होतं पेडर रोडचं पार्सल परत पाठवायचं, कारण की खरं बघायला गेलं तर पियुष गोयल हे साऊथ मुंबईचे, दक्षिण मुंबईचे, परंतु सिक्युअर मतदारसंघ म्हणून त्यांनी हा मतदारसंघ निवडला होता आणि म्हणूनच त्यांना अडवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी आले होते. ओपनिंग झालेली आहे, इकडे काही लोक आले होते, त्यांची संवाद साधला आम्ही आणि आम्हाला कळलं की भूषण पाटील जे उमेदवार काँग्रेसचे संपूर्ण ताकदीने ही सीट लढवणार आहे. आणि संजय राऊत जाता जाता हे सुद्धा बोलून गेले की राहुल गांधींना जर पंतप्रधान बनायचं असेल तर मुंबईच्या सर्व म्हणजे 6 आणि महाराष्ट्राच्या 48 सर्व जागा जिंकणं गरजेचं आहे. अशाच अपडेट तुम्हाला आम्ही नेहमी देत राहू. सध्या तरी सुनील सोटिंगे, मुंबई डंकासाठी.